खेळपाचो आणि खंय लक्ष दिवपाचो न्हू आपले फक्त बॉलिंगेर कॉन्सन्ट्रेट करपाचें. कॉंग्रॅच्युलेशन्स रोहित पारसे, ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय तो पुनाजीसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय व गोलंदाज साई याचा पहिला चेंडू पुनाजीसाठी निर्धाव काढला जातोय. नॉर्थ साईडचा फलंदाज हा प्रीतम. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी माझा बॅकफुटवर जाऊन पुनाजीच्या बॅटमधनं खणखणीत फटका निघतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात. तो 6 धावांसाठी व पॉवर प्ले मध्ये कशी तोडफोड फलंदाजी करायला हवी याचं प्रात्यक्षिक जणू काही या मैदानावर घडवताना दिसतोय तो पुनाची कलंगुटकर. सहा धावांना धावसंख्येत सुरुवात होते फाईट द बॉईज क्रिकेट संघाची या मैदानावर. गोलंदाज साई सुरुवातीच्या चुकीपासून काहीसा बोध घेताना दिसतोय. शॉर्टकट लेन पद्धतीचा चेंडू जोरदार अपील फलंदाज बाद. आखूड टप्प्याच्या चेंडू नंतर यॉर्कर लेन पद्धतीच्या चेंडूवर म्हणजे सुरेख असं कमबॅक होत आहे ते गोलंदाज साई कर्वे व धोकादायक फलंदाज पुनाजीला माघारी परतवलं जातंय. बाद होऊन मैदानाच्या बाहेर पुनाजी जातोय 6 धावांवर. साईचा यापूर्वीचा चेंडू आखूड टप्प्याचा होता, त्यानंतर मात्र अनपेक्षित या ठिकाणी कमबॅक होतोय व फलंदाज पुनाजीला जी अपेक्षा नव्हती त्याच्या विपरीत कामगिरी करत चेंडू यॉर्कर लेन पद्धतीचा सरळ पायांवर आदळतोय व विकेटच्या मधोमध या ठिकाणी सापडतोय. तो अर्थातच या ठिकाणी पुनाजी कलंगुटकर. नवीन फलंदाज विवेक मैदानावर. चेंडू हवेत टोलवला जातोय. झेल टिपण्याची संधी. 2 प्रयत्नात झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. अंतिम क्षणी चेंडू दगा देतोय. एवढंच नव्हे तर सीमारेषेच्याही पलीकडे 4 धावांसाठी जातोय. म्हणजे विवेकला झेलचित करण्याची संधी तर सुटते व 4 धावा या ठिकाणी फलंदाजला मिळत आहेत. सावकारांना धावसंख्या वाढते. जीवनदानच्या सहाय्यानं विवेक स्वतःचं खातं खोलतोय व एकंदरीत सांघिक धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती फाईट गोवा क्रिकेट संघ फाईट द बॉईज क्रिकेट संघाची 10 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. उजव्या यष्टीच्या बाहेर किंचितनं चेंडू जातोय. जीवनदान जरी प्रतिस्पर्धी संघाला मिळालं तरी ना उमेद न होता नव्या जोमानं योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याची प्रेरणा संघ साथीदार देत आहेत ते गोलंदाजला व त्यांची प्रेरणा ही निश्चितपणे संघाला स्फूर्तीदायक ठरेल. या जिद्दीनं गोलंदाज साई आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. जल्लोष या मैदानावर पाहतोय तो खेळाडूंचा. स्लॉट स्वीप पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू राहतोय व यावेळी मात्र कोणतेही संधी या ठिकाणी फलंदाज विवेकला न देता चेंडू कव्हर क्षेत्रात झेलाच्या स्वरूपात परावर्तित होतोय.
दोन गडी बाद होत आहेत. जिवंतांचा विशेष फायदा न घेता विवेक माघारी परततोय तो 4 धावांवर व साई मात्र आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी करताना पहिल्या षटकात 10 धावा खर्च करत आघाडीचे 2 फलंदाज हे स्वस्तात तंबूमध्ये परत पाठवतोय आणि ते 2 फलंदाज म्हणजे खंदेवीर हे फाईट द बॉईज क्रिकेट संघाचे पुनाजी कलंगुटकर व त्याचा साथीदार विवेक. दुसरं षटक फेकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय ते पाहायचं आहे. नवीन फलंदाज समीर याची वर्णी लागते फाईट द बॉईज क्रिकेट संघाच्या वतीनं, तर मोरजाई मोरजिम क्रिकेट संघाच्या वतीनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज. तो गोलंदाज प्रजय. अखोड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू हलकेच टोलावला जातोय. तो शॉर्ट कव्हरला अनावश्यक फेक स्ट्राईक यांच्या दिशेनं केली होती. सुदैव साथ देते की बॅकअप करायला खेळाडू उपस्थित होता, अन्यथा या ठिकाणी वायफळ 4 धावा मिळू शकल्या असत्या. अखोड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू हलकेच टोलावला जातोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत व या एकेल धावेने धावसंख्या बदलते धावफलकावर, हे म्हणजे 12 धावा. Twelve for 2. Watchfully played. And now the dot ball. This has been the story of Fight the Boys. We have seen in the previous match Ram Nagvekar. Every time now and then he used to rotate the strike, playing with soft hands into the vacant region, and then on loose delivery used to go for big shots. And that has been missing here by Fight the Boys Osnoda. They are trying to go for big shots every now and then. Good shot straight down the ground, another dot ball. Pritham on strike. Pull shot, catch it is the call. Another batsman walks back into the dugout. This is what happens when you play too many dot balls. You have the pressure of scoring a big shot, and the same mistake being done by Pritham over here. Batsman, hurry up, please. New batsman, hurry up. New batsman Siddesh Varanekar. Sid Varanekar. And he will be at the non-striker's end.
Samir Bond will be on strike. New bowler Srikanth from the Panchayat end. Run up of almost 10 yards. Samir Bond on strike. 12 for 3 on the scoreboard. Short ball cuts the ball into the gap and at the boundary. No stopping. Half-hearted attempt by the fielder, and after a long time the scoreboard gets a move on. Score moves on to 16 for 3. Good strike by Samir, finding a much required boundary because the scoreboard was drying up with those plenty of dot deliveries. Big shot coming up. Samir Bond goes bang into the crowd. Thank you, DJ. Score moves on to 22. 2 balls, 10 runs. Those 5 dot balls that were faced by Fight the Boys, they are making up for those dot deliveries. And pressure on Srikanth. Another short ball. The ball keeping low. Wide signal from the umpire. The ball not bouncing at all. Just landing on the pitch and going parallel all along the carpet. That extra takes the score on to 23. Trying to cut the ball this time and another dot ball. Total 6 dot balls, and this is just the third over in progress. So almost 1 over maiden being played here by Fight the Boys. All the stands are almost occupied by the spectators. The ball spinning away, and you can see the dust popping out from the ground. That single takes the score on to 24 and brings Sid Werniger on strike for the very first time in his innings. A perfect stadium look from the commentary box for this Mandaram Champions Trophy. Oh, Sid was in two minds whether to play or leave, and finally the dot ball. And the dot ball tally moves on to 7. Sid drives the ball towards the long on region. Another single. Sid gets off the mark with the single, and the score moves on to 25. I would like to thank all the sponsors, namely Mercy Hotels and Resorts Private Limited, for sponsoring the first prize of Mandaram Champions Trophy. That is rupees 2,22,222. Riva Beach Resort sponsoring second prize of rupees 1,11,111. La Cabana Beach and Spa full jerseys for Mandaram Champions Trophy for entire 32 teams.
the Regalia Luxury Resort trophies and mementos for Mandarin Champions Trophy as well as Mandarin Premier League. Bernard Fernandez, ex-Sarpanch, social worker and of Harmal Panchayat, and Ashwem Bichin and Sea Paradise for sponsoring us with the semi-losers prize money rupees 33,333. Well wisher for sponsoring entire prize money of the Mandarin Premier League rupees 22,222 for the winners. For the runners up 11,111, and for the semi losers rupees 5,555 each. Also donators Gaurish Traders from Petnam rupees 50,000, RM Construction from Kerim rupees 25,000, Osaiba Supermarket rupees 25,000, Stonewood Resort and Spa rupees 25,000, Mandar Poke from Mojim rupees 20,000. Oh, big shot here! Sid joins the party. Yes, thank you, DJ. DK Construction Sangolda rupees 10,000 and Sovi Studios rupees 10,000. Once again, thanks to every sponsor. Oh, good comeback by the bowler. 6 and then a dot ball. Score moves on to 31. 31 for 3. Samir Bond and Sid striking 6 apiece. Misham shot will earn them a single to take the score on to 32. The two officials, Sir Rajendra Dabolkar, the bowlers and umpire, Sir Sujit Rane, the striking and umpire. Total panel of 4 officials. They were supported by Sir Abhijit Talekar and Sir Siddesh Gadi. Catch it is the call, and simple catch here. Samir Bond perishes back into the pavilion. Yes, thank you, DJ. Diptesh Petnekar has been capturing every moment of this tournament into his lenses. And on YouTube, we have Global Tennis Cricket. Tejas Boir, Ganesh Bhagat, scorer Jayant Amore, and cameraman Sunil Shelke and Praveen Kamble. They have been doing a fascinating job in providing this live coverage in almost 132 countries. And now the dot ball, the new batsman at the crease, Aniket.
A good looking shot, and he has got the distance. The ball was bending short, asking for trouble, and what a delivery for the batsman Aniket to get off the mark. Score races to 37, 13-8 in fact. Scoreboard moves on to 38. End of 4 overs. Almost 9 runs every over. Closing towards that 10 run mark run rate. Sid Varanekar and Aniket both hitting 6 apiece. A wicket falling in that over. Samir Bond, the batsman, to be dismissed. And you can see just opposite to the commentary box, Honda Click Bikes. You can be the owner of these bikes by picking up a coupon of just rupees 100 from the organizers. You can even get bikes for rent in 100 rupees, and you can own a Honda Click bike by taking a coupon of rupees 100. Short ball, wide signal from the umpire. Scoreboard moves on to 39. This time wide outside the off stump. Score moves on to 40. Now the score has reached to 10 runs every over. 4 overs, 40 on the scorecard. Exactly 10 runs every over. Even though wickets have fallen down, they have maintained a good tempo of run rate. See the stepping down the crease, trying to vary the length of the bowler, and a dot ball being the end result. Still you can see the thinking cricket not being displayed by Fight the Boys. Again, Mr. Short will earn him a single to take the score on to 41. And that brings Aniket on strike. Left and right hand combination for Fight the Boys, and they are fighting here to find a spot in the quarterfinals. Again, the batsman Aniket was early into the shot. A double pace wicket over here. Some ball comes nicely onto the bat, some ball keeps low. Some ball comes quickly onto the bat, and some balls comes at a slower pace after landing on the same spot. Over pitch delivery, and the stumps has been rattled here. Aniket, after scoring a 6, walks back into the pavilion. Yes, thank you, DJ. The famous song from movie Ram Lakhan,
And just 2 days back, Ram and Lakshman were celebrating their birthday on 1st of May. And new batsman at the crease, the hero of Devgad, Rohan Salgaonkar. One of the best all-rounder from Goa. Whenever open tournaments are being organized, most of the team owner wants Rohan Salgaonkar in his team. Lovely shot into the gap. Have enough legs. No good piece of fielding, but cannot stop the ball from crossing the boundary ropes. Rohan gets off the mark with the boundary, not wasting any time. Yes, thank you, DJ. 45 for 5. Sensible batting after scoring a boundary. See Rohan picking up a single. This is what Ram Nagvekar was doing in the previous match. After scoring a boundary, was looking to pick up a single, keep the scoreboard moving. And Rohan, after picking up a single, will be retaining the strike. 5 overs gone. It's 46 for the loss of 5 wickets. And change in the commentary box. Over to Sir Ashok Naik. दो ओवर 18 रन 3 विकेट साई परब की गेंदबाजी का विश्लेषण। धन्यवाद तुषार। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ अखिल परब जो कि स्कोरिंग की जानकारी देते हुए बहुत ही अच्छी स्कोरिंग काउंटिंग करते हुए। बैटिंग चॉइस पावर प्ले का इशारा 5 ओवर के बाद 46 रन 9 रन लगभग बनाती हुई मैदान पर फाइट द बॉयज क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करती हुई। मोरजी क्रिकेट टीम जो कि टॉस जीता फील्डिंग करते हुए गेंदबाजी में परिवर्तन। प्रजय गेंदबाजी पर और इस बार ओवर पेज गेंद पर एक लॉफ्टेड शॉट एक्स्ट्रा और बाउंड्री की तरफ। दो फील्डर गेंद के पीछे लगभग बाउंड्री लाइन पर गेंद को उठाते फील्ड करते थ्रो करते जब तक 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने 2 रन के साथ से स्कोर आगे निकलता हुआ 48 पर 48 पर पहुंचा। टोटल स्कोर 4 विकेट के नुकसान पे 5 विकेट के नुकसान पे। रोहन सालगांवकर और सिद्ध वेडनेकर ये जोड़ी मैदान पर। प्रजय एक बार फिर से दूर वाले छोर से राइट आर्म ओवर द विकेट। फुल टॉस गेंद इस बार फाइन लेग बाउंड्री पर गेंद तारामंडल में डीप फाइन लेग से मारेगा से बाहर 6 रन के लिए। फुल टॉस के ओवर और वो भी लेग स्टंप पर 50 रन पूरे होते हुए फाइट द बॉयज क्रिकेट टीम के 54 रन 5 विकेट के नुकसान पे। फिर से लेग स्टंप पर फुल टॉस के लगभग, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ इस बार रोहन के बल्लेबाजी में। 1 रन पर संतुष्ट होना पड़ा रोहन को और 1 रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ 55 रन 5 विकेट के नुकसान पे। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ जुड़े हुए तुषार नाइक, अंग्रेजी के बिल्कुल बेहतरीन कमेंट्री समीर पांड्रे और मैं अशोक नाइक, और हमारे साथ अक्षय महाले वो भी जुड़े हुए जो कि कमेंट्री कक्ष में, और अखिल परब जो कि स्कोरिंग की जानकारी देते हुए। रिवर्स का प्रयास सिद्ध वेडनेकर 55 रन टोटल 5 विकेट के नुकसान पे। फाइट द बॉयज क्रिकेट टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 8 ओवर का मुकाबला।
शॉट पिच गया ना, इस बार हवा में ये मौका था शॉट स्क्वायर लेग पर, लेकिन गेंद हाथों से छूटी। मौका जरूर था शॉट स्क्वायर लेग पर फील्डर के लिए, स्क्वायर लेग पर फील्डिंग करते हुए। दो कैच छूटे मुर्जा मुर्जिम क्रिकेट टीम की ओर से, मौके काफी महंगे साबित होते हुए। स्क्वायर लेग पर शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डिंग करते हुए अनिश। ओवर पिच गेंद, एक लॉफ्टेड शॉट, इस बार मिड विकेट बाउंड्री पर हरी मांबल, बहुत ही बेहतरीन फील्डिंग और एक सफलता। थैंक यू डीजे सर। और एक बात मैं कहना चाहूँगा, रोहित क्रिकेटर्स वास्को, इन्होंने सभी प्लेयरों को एक रोहित क्रिकेटर्स का कैप दिया है जिस पर सभी प्लेयरों के नाम है। अगर आपने अभी देखा होगा रोहन साळगावकर जिन्होंने कैप पहना था रोहित क्रिकेटर्स, उस पर रोहन साळगावकर का नाम लिखा रहेगा। वैसे ही सनम साळगावकर का नाम लिखाएगा सनम साळगावकर की कैप पर। तो एक अनोखा कुछ योगदान रोहित क्रिकेटर्स वास्को के द्वारा भी। बहुत बहुत धन्यवाद रोहित क्रिकेट आपका कमेंट्री बॉक्स में से। और फिलहाल नए बल्लेबाज मैदान पर मयूर 56 रन 6 विकेट के नुकसान पे, 56 लॉस ऑफ 6 विकेट। मयूर जो कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज और गेंदबाजी में परिवर्तन 6 ओवर के खेल की समाप्ति के बाद अंतिम 2 ओवर का खेल बाकी। पिछले मैच में नहीं समावेश किया था, लेकिन ये मैच काफी निर्णायक है इस मैदान पर इन दोनों टीमों के बीच में, और उसके कारण मयूर को खिलाया गया है। फिलहाल गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए हरी महम्बल अभी जिन्होंने बहुत ही बढ़िया कैच लपका था। बहुत बहुत धन्यवाद अखिल आपका भी, जो कि पूरी जानकारी बैकफुट पर जाकर इस बार खेलना चाहते थे। कुछ आवाज तो कमेंट्री बॉक्स का देखना होगा, एक अपील जरूर। और इसके साथ वापस बल्लेबाज, बल्ले से लगकर गेंद विकेट कीपर के हाथों में, और मयूर को चलता किया। विकेट नंबर 7वां, 56 लॉस ऑफ 7 विकेट। टैंक डीजे नए बल्लेबाज और एक मैदान पर फिर से कमबैक करते हुए मुरजाई मुर्जी क्रिकेट टीम, और नए बल्लेबाज संतोष मैदान पर सफलता दिलाते हुए अपने बॉलिंग रनअप पर हरी महम्बल शुरुआत बेहतरीन करते हुए अपने बॉलिंग रनअप पर अगली गेंद करने के लिए नए बल्लेबाज नॉन स्ट्राइकर इन पर संतोष बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे। ऑफसाइड पर गेंद, बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद निकले विकेट कीपर के हाथों में। ऑफसाइड पर एक शॉर्ट टर्नमैन पर फील्डर, एक कवर पॉइंट पर, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। फिर से उसी तरह से एक प्रयास था, लेकिन इस बार काफी दूर थी शरीर से गेंद, बल्ले से दूर थी। वाइड बॉल का इशारा अंपायर का। 57 7 विकेट के नुकसान पे ओवर नंबर चलता हुआ 7वां। इस ओवर के बाद अंतिम ओवर का खेल अभी भी बाकी। बैकफुट पर जाकर इस बार खेला गेंद को ऑन साइड पर। पहला रन बड़ी तेजी के साथ मिड विकेट बाउंड्री से उतने ही तेजी के साथ आते, गेंद को उठाते, एक शानदार थ्रो विकेट कीपर के हाथों में। 58 पर पहुंचा 1 रन के साथ से। टोटल स्कोर 7 विकेट के नुकसान पे। अच्छा कमबैक किया मुरजाई मुर्जी क्रिकेट टीम ने। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करते हुए, फील्डिंग करते हुए पुनाजी को, जो कि एक बड़े शॉट के साथ वापस भेज दिया। 6 पर पुनाजी आउट होकर वापस।
आगे निकलकर सित वेरनेकर लगातार सित बड़े शॉट के लिए प्रयास कर रहे हैं लेकिन सफल नहीं होते हुए गेंद निकली विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। 57 रन 7 विकेट, 58 रन 58, लॉस ऑफ 7 विकेट। छोड़ा, इस बार जाने दिया। लगातार इस ओवर में दूसरी बार भटके अपने दिशा में, वाइड बॉल का इशारा। 59 59 पर पहुंचा टोटल स्कोर। 5 रन अभी तक वाइड के साथ जुड़े हुए। खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद निकली स्लिप की तरफ। शॉर्ट हैंडमैन पर फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते, लेग बाइज का इशारा अंपायर का। 1 रन मिला स्कोर के खाते में फाइट द बॉयज क्रिकेट टीम को। 59 रन टोटल स्कोर। बिल्कुल अभी भी 2 शॉट की आवश्यकता है फाइट द बॉयज क्रिकेट टीम को। और इस बार बड़ा शॉट देखना होगा, लॉन्ग ऑन बाउंड्री पर सीधे फील्डर के हाथों में। मुन्ना दाबोलकर लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डिंग करते हुए और इसी के साथ और एक सफलता मिलती हुई मुर्जाई मुर्जी क्रिकेट टीम को। विकेट नंबर वापस निकलता हुआ टोटल जो कि 8वां विकेट और स्कोरबोर्ड पर टोटल 59 59 रन। 59 60 रन। धन्यवाद, थैंक यू डीजे। और मैदान पर नामदेव बाणावलीकर पिछले मैच के हीरो, छक्का लगाया था और उस शॉट के साथ जो कि बिल्कुल नहीं तो वापस निकलना पड़ता था फाइट द बॉयज क्रिकेट टीम को। 60 रन 8 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज नामदेव बाणावलीकर। 7 ओवर का खेल समाप्त होने के बाद गेंदबाजी पर श्रीकांत अंतिम ओवर में। ऑप्टम से बाहर गेंद। मैच 8 ओवर का, लेकिन मुर्जाई मुर्जिम क्रिकेट टीम की ओर से अतिरिक्त गेंदें काफी दिखाई देती वाइड बॉल के साथ, तो और एक ओवर बढ़ गया। 9 ओवर का मैच हो गया मुर्जाई मुर्जिम क्रिकेट टीम की ओर से। ये रन बहुत महंगे साबित होते हैं कभी कभार मैच में। श्रीकांत अपने बॉलिंग रनअप पर दाहिने हाथ से राउंड विकेट, लंबा रनअप। और इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर, सिड वेरनेकर वापस बल्ले से लगकर विकेट कीपर के हाथों में। 90वें विकेट का पतन होता हुआ। डीजे एक 500 रन सुद्धा एक विनिंग टोटल अंतिम जोड़ी मैदान पर और 5 गेंदें बाकी है। कहीं ऐसा ना हो जाए कि एक दूसरी गेंद बाकी रह जाए और आपकी टीम पूरी ऑल आउट हो जाए, क्योंकि सिंगल रन भी, सिंगल डबल भी काफी मायने रखेंगे इस। फुल टॉस गेंद, अच्छा शॉट ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर। ओ इस बार गेंद निकलती हुई, 2 फील्डर जरूर थे। ये रन काफी बोनस रन रहेंगे मैच के लिए। 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। धन्यवाद डीजे। आगे निकले थे कैच के लिए, गेंद सर के ऊपर से निकले, बैकअप कर रहे थे मिड विकेट बाउंड्री पर फील्डर, लेकिन उनको भी रोकने का मौका नहीं मिला। 4 बहुमूल्य रन स्कोर के खाते में।
इस बार बड़ा शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, मौका रहेगा कैच का, और इसके साथ मुन्ना गेंद के नीचे आते कैच को लपेटते हुए, तो ये टीम पूरी ऑल आउट हो गई। और ये लगता है तीसरी टीम जो कि ऑल आउट इस टूर्नामेंट की। थैंक यू डीजे, धन्यवाद डीजे। टोटल स्कोर 65, 66 टू विन। 65 रन, 66 रनों की आवश्यकता, और 3 गेंदें भी बच गई, 3 गेंदें बाकी रह गई। 3 गेंदों पर आप कम से कम 4, 6, 10 रन भी बना सकते थे, लेकिन आपकी टीम जो कि पूरी ऑल आउट हो गई। बहुत ही अच्छी गेंदबाजी की मोरजिम क्रिकेट टीम ने, फील्डिंग बहुत बढ़िया की, और अतिरिक्त गेंदे भी वाइड बॉल के साथ भी एक ओवर बढ़ गया। ये भी रन अखिल महंगे भी बन सकते हैं मैदान पर, क्योंकि मैच 8 ओवर का 9 ओवर का बन गया अतिरिक्त वाइड बॉल के साथ। फिलहाल 66 रन मैच को जीतने के लिए, और ले चलेंगे एक बार फिर से तुषार नाइक के साथ कमेंट्री बॉक्स में। आइए तुषार। $66 runs to win for Morzim from 8 overs. 8 runs every over is the required run rate from the beginning. We have seen Morzim chasing a target of 80 runs against Ravanath Kundem. So they have self-belief and confidence that they are capable of even chasing down this target. But for that, their batsmen have to provide them a good start. Both the officials, Sir Rajendra Dabholkar and Sir Sujit Rane, walking at the crease to take the resources, carry on the proceedings. Batsmen of Morzim, please take the crease. Requesting Rohit Parse to please come for the alcohol test. Rohit Parse, kindly come for the alcohol test. Akhil Parab just updating us, a ball by ball wonderful scoring being registered here from Akhil Parab. New openers Gajanan Gadgil and Kiran Parab. Gajanan on strike, Kiran at the non-strikers end. Rohan Sargaonkar, as usual, holding the ball in his hand to start the proceedings. Let's play, says Sir Rajendra Dabholkar. First ball of the run chase. Rohan to Gajin, 66, the target for Morzim to move into the next round. Oh, watchfully played
a single to get off the mark. Morzai Morjim are on the way for the run chase. Gajin getting off the mark with a single, and that brings Kiran on strike. Just two fielders outside the 30-yard circle, one at the deep mid-wicket region and one at the long on region. The ball keeping low, just cuts the ball towards the cover field. Another single. So both the batsmen off the mark with single apiece. The total score moves on to 2 for no loss, chasing a target of 66 runs to win. And you can see the crowd present in every stands here. All the stands have been occupied. Watchfully played with soft hands. This is what was missing in the department of Fight the Boys. They were trying to go for big shots every delivery, and you can see 3 singles being picked up in 3 deliveries. Sensible batting. They know Rohan Sargaonkar is a champion bowler, so they won't give a wicket of his bowling. They will try to play as defensive as possible on his bowling and attack the later part of the bowlers. Drives the ball all along the carpet into the gap. Good piece of fielding and quick release. Pritham Sargaonkar in the field, saving a single run for his team. The score moves on to 4 runs. Oh, the ball hurrying on to the batsman again, but a single taken. So without taking any risk, Morzai Morjim 5 for no loss after the end of first over. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त व विजयी 66 धावांचं उद्दिष्ट गाठताना या ठिकाणी मोरजाई मोरजिम क्रिकेट संघ पहिल्या षटकात 5 धावा धावफलकावर झळकवतोय. रोहन साळगावकरची गोलंदाजी खेळून काढायची व त्यानंतर उर्वरित गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवायचा असा मानस दिसतोय तो दोन्ही फलंदाजांचा. गोलंदाजीमध्ये तर बदल होतोय व बहुधा गोलंदाज नामदेव बाणावलीकर याची वर्णी लागते ती फाईट द बॉईज क्रिकेट संघाच्या वतीनं गोलंदाजीसाठी. डेड बॉल म्हणून चेंडू घोषित करतायत ते अनुभवी असे पंच फाईट द बॉईज क्रिकेट संघाच्या वतीनं गोलंदाज नामदेव, ज्याने यापूर्वीच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक निर्धाव फेकलं होतं, असा नामदेव याची वर्णी लागते. 66 धावांचं विजयी उद्दिष्ट व पाठलाग करताना पहिल्या षटकात 5 धावा या निघतायत. स्ट्राईकला गजानन वैयक्तिक 3 धावांवर सामना करण्यासाठी सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू डी फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे जातोय तो 4 धावांसाठी. जे पूर्वानुमान या ठिकाणी वर्तवलं होतं की रोहन साळगावकरची गोलंदाजी खेळून काढायची व रोहनच्या जागी जो गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल त्याच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवायचा, जो कयास वर्तवला होता तो कयास या ठिकाणी सत्यात वर्तवताना दिसतोय तो गजानन. आखूड टप्प्याचा चेंडू व शॉर्ट आर्म पुल पद्धतीचा सुरेख असा फटका, म्हणजे जे होमवर्क आवश्यक असतं खेळामध्ये ते एक होमवर्क अचूकरित्या या ठिकाणी करून मैदानावर गजानन जातोय तो मोरजाई मोरजिम क्रिकेट संघासाठी 9 धावा धावफलकावर बिनबाद 66 धावांचा पाठलाग करताना. चेंडू हवेत राहतोय. यावेळी मात्र झेल टिपण्याची सुसंधी प्राप्त झाली होती. फाईट द बॉईज क्रिकेट संघाला संधी प्राप्त होते.
टाईट ज्याला म्हटलं जातं, म्हणजे चेंडूची गती पाहिल्यानंतर त्याच गतीनं प्रति आक्रमण करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पिटाळला जातोय तो किरणकडनं, व आपला साथीदार जरी लवकरात लवकर गारद झाला तरी त्याचा विपरीत परिणाम माझ्या कामगिरीवर मी होणार नाही असं ठामपणे तो सांगतोय. पहिला चेंडू सुरेख असा फटका, त्यानंतर स्क्वेअर कटच्या नेत्रदीपक त्यातील 20 धावा या 5 चेंडूवर गोलंदाज नामदेवच्या निघतायत. नामदेव सज्ज होतोय व याला या ठिकाणी एक समयोचित फलंदाजी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण प्रत्येक चेंडू हा मोठ्या फटक्यांसाठी नसतो, तर ज्यावेळी चेंडू यष्ट्यांवर येणारा असतो त्याला योग्य सन्मान द्यायचा असतो. 3 मोठे फटके मारल्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची या इराद्यानं मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी धावेसाठी किरण चेंडू टोलवतोय, स्वतःकडे तो स्ट्राईक राखतोय व 2 षटकांचा म्हणजे पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर तब्बल 26 अशी मोठी संख्या 66 धावांचा पाठलाग करताना मोरजाई मोरजिम क्रिकेट संघाची आपण पाहतोय. आजच्या दिवशी संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिल्यास धावांचा पाठलाग करताना आजच्या तिसऱ्या दिवशी संघ चाचपडत होते, मात्र यापूर्वी झालेल्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना संघातील खेळाडूंनी जी चूक केली त्या चुकीची पुनरावृत्ती आम्ही करणार नाही, तर धावांचा पाठलाग कशा रीतीनं करावा याचं प्रात्यक्षिक मैदानावर घडवताना दिसतोय तो मोरजाई मोरजिम क्रिकेट संघ. सुरुवात गोलंदाजीमध्ये बदल होतोय. अष्टपैलू असा खेळाडू पुनाजी याची वर्णी लागते, ज्या पुनाजीनं फलंदाजी करताना षटकारानं स्वतः धोका न पत्करता चेंडू निर्धाव जाण्यावर दुसऱ्या बाजूने किरण धन्यता मानतोय. धाव संख्या 27. आखोड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र वाईडिश गलीला हलकेच दिशा दिली जाते. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय एकेरी धाव जमा होते सहजगत्या ती प्रज्ञेच्या खाती, ज्या प्रज्ञेनं यापूर्वीच्या सामन्यात सामनावीर हा बहुमान पटकावला होता. म्हणजे एक अष्टपैलूत्वाची चुणूक आपली मैदानावर दर्शवली होती. तो प्रणय संघहित नजरेसमोर ठेवून एकेरी धावेसाठी चेंडू टोलवतोय. सांघिक 27 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र स्क्वेअर कटचा आतताईपणा किरण चांगला देतोय व 2 षटकार 2 चौकार यानं नटलेली वैयक्तिक 22 धावांची विजयाची पायारोवणी करणारी खेळी ही किरण याची दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात मोरजाई मोरजिम क्रिकेट संघासाठी समाप्त होते. बावीस धावांची किरणची वादळी खेळी समाप्त. प्रजय याला साथ देण्यासाठी मैदानावर जातोय तो नवीन फलंदाज हरी बांबल,
जी सुरुवात दिली सलामी वीरांनी, त्या सुरुवातीला विजयात जर रूपांतरित करायचं असेल तर एक नामी संधी मधल्या फळीच्या फलंदाजांवर येऊन टेपली. मात्र पुनाजी संघासमोरील अडसर दूर करतोय व परत एकदा फाईट द बॉईज क्रिकेट संघाला या ठिकाणी सामन्यात वर चष्मा राखण्याची संधी प्रदान करू देतोय. सांघिक 27 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावांचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षण रचना सजवली जाते. डावखुऱ्याचा या ठिकाणी हरी खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू स्वीपचा फटका टोलवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय तो अर्थातच या ठिकाणी बहुधा शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूनं धावसंख्या स्थिरावते ती 27 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावांवर माफ करा 2 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावांचा पाठलाग करताना 28 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर द कंप्लीशन ऑफ सेकंड ओव्हर, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पुनाजी यावेळी सुरेख अशी गोलंदाजी करतोय. सलग 2 निर्धाव चेंडू त्यानंतर सफलता असं पृथक्करण. एका षटकात 2 गडी बाद करण्याचं पुनाजीचं या ठिकाणी थांबतंय व सलग 2 वेळा या ठिकाणी स्वतःचा भोपळा न फोडता माघारी परततोय तो फलंदाज हरी. Hi guys, myself Swapnil Asnodkar. I'm here to wish my very good friend Mr. Sanjay Nagvekar and his team, the Mandrem Boys, for organizing the Mandrem Champions Trophy 2019 with the biggest prize money of 2,22,222 in Goa. I wish them all the best and I'm damn sure they'll make it a great event. Thank you. All the best, Sanjay Nagvekar Dada and Mandrem Boys, for your Mandrem Champions Trophy. All the very best. Hi friends, Mandrem Champions Trophy 2019 is going to become a huge success. My best wishes are with Mandrem boys. सुरेख असा चेंडू फलंदाजला चकवतोय. यष्टीच्या मागे जोरदार अपील. हे झेलचीसाठी मात्र चाणाक्ष नजरेने नटलेले या ठिकाणी पंच सांगतायत की चेंडूने बॅटला स्पर्श केला नाही. जरासा जो काही आवाज आला तो कदाचित चेंडूने पॅडला स्पर्श केला असावा किंवा फलंदाजाच्या ग्रिपचा आवाज आला असावा असा ठामपणे आविर्भाव दिसतोय. यावेळी सलग 2 चेंडू गोलंदाज नामदेव याचे निर्धाव जात आहेत. ज्या नामदेवच्या पहिल्या षटकात प्रति हल्ला चढवला होता, तब्बल 21 धावा कुठल्या होत्या, तो नामदेव यापूर्वीच्या षटकात काय घडलंय ते विसरतोय व नव्या उमेदीनं संघासाठी एक सफलता प्राप्त करण्याच्या प्रयत्नात गोलंदाज म्हणून आपल्या समोर दिसतोय. सुरेख असा चेंडू जो पाया पुनाजीनं रचला, विजयाची स्वप्न या ठिकाणी दर्शवली फाईट द बॉईज क्रिकेट संघासाठी. निश्चितपणे 3 आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर अजूनही आम्हाला सामन्यामध्ये परत येण्याची संधी आहे असा आत्मविश्वास ज्या पुनाजीनं या ठिकाणी आपल्या खेळाडूंमध्ये जतवला, त्याच आत्मविश्वासानं गोलंदाजी. यावेळी मात्र उजव्या यष्टीचा चेंडू बराच बाहेर जातोय. आघाडीचे 3 चेंडू हे ऑन टार्गेट पद्धतीचे व त्यानंतर दिशेमध्ये काहीसा गोलंदाज नामदेव भरकटतोय. वाईडच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव फलकावर जमा होते व 3 षटक 3 चेंडू यांच्या सांगत्य अखेरीस या ठिकाणी पहिली अवांतर धाव निघते वाईडच्या स्वरूपात. एकंदर 29 धावा.
ओव्हरपेच चेंडू हवेमध्ये उंच असा फटका जातोय. चेंडू अपेक्षित अंतर गाठू शकत नव्हता, मात्र क्षेत्ररक्षकाची घोडचूक या ठिकाणी संतोषची आपल्या नजरेसमोर दिसते. ज्या ठिकाणी फलंदाज झेलचीत होऊ शकला असता, चौथ्या गड्याच्या स्वरूपात माघारी येऊ शकला असता, त्या ठिकाणी संतोष झेल सोडतोय व प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला बहुमूल्य अशा 6 धावांचं योगदान या मैदानावर येते. पस्तीस धावा ह्या धावफलकावर. प्रज्वल खेळण्यासाठी सज्ज होतोय. यापूर्वीच्या चेंडूवर जो वाचला होता, यावेळी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. ज्या ठिकाणी केवळ 1 धाव मिळू शकली असती प्रज्वलला, त्या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत. म्हणजे ऐन मोक्याच्या क्षणी दगा देणारं क्षेत्ररक्षण ज्या गोलंदाजी करताना पुनाजीनं भरीव अशी कामगिरी केली होती, त्या आशेच्या किरणांवर नैराश्याचं पाणी फेरताना दिसतोय. तो अर्थातच फाईट द बॉईज क्रिकेट संघाचा संघ क्षेत्ररक्षण करताना मैदानावर 10 धावा 2 चेंडूंवर वसूल केल्या जात आहेत. तब्बल 39 अशी धावसंख्या, 66 धावांचा पाठलाग करताना गडी बाद होत आहेत. ते 3 मैदानावर नामदेव कम नशिबी ठरतोय, दुर्दैवी ठरतोय व त्या क्षणिक दुर्दैवावर मात करण्यासाठी तो नव्या उमेदीनं गोलंदाज म्हणून आपल्या समोर येतोय. यावेळी चेंडू फुलर लेन पद्धतीचा या ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फलंदाजला चकवतोय, यष्टीरक्षकाला दगवतोय, मात्र शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या सुरेख अशा पूर्वानुमानामुळे चेंडू अडवला जातोय व निर्धाव चेंडू गणला गेल्यानंतर या ठिकाणी नामदेवच्या महागड्या अशा स्पेलची सांगता होते. 40 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. 39 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. 4 षटकांच्या सांगतेखेरीज आता गरज आहे ती अर्थातच या ठिकाणी 27 धावांची व 24 चेंडूंचा खेळ हा बाकी व 7 गडी तंबूमध्ये अजूनही शेष. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघासाठी महत्वपूर्ण 5वं षटक फेकण्यासाठी वर्णी लागते ती पुनाजी कलंगोटकरचे. ओव्हरपिच पदाईचा चेंडू हवेमध्ये उंच फटका, झेल टिपण्याची संधी प्राप्त होते व यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आपल्या हातनं चेंडू निसटणार नाही याची दक्षता घेत फलंदाजला माघारी परतवतोय. चोवीस चेंडूंवर 27 धावांची आवश्यकता होती. गगनचुंबे फटके मारण्याची फलंदाजांना काही गरज नाही, कारण यापूर्वीच्या षटकामध्ये धावा आणि चेंडू यांच्यातील जे वाढतं अंतर होतं ते वाढतं अंतर क्षेत्ररक्षकाच्या घोडचुकीमुळे कमी झालं होतं. मात्र क्रिकेटमध्ये अनुभव काय असतो, हे अनुभव कुठेतरी मागे पडतोय, अनुभव कमी पडतोय तो मोरजाई क्रिकेट संघासाठी. त्यामुळे 24 चेंडूंवर 27 धावांची आवश्यकता असताना एक अनावश्यक फटका हवेत मारून चौथ्या गड्याच्या स्वरूपात माघारी परततोय तो श्रीकांत व श्रीकांत याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर जातोय तो साई. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निश्चितपणे फलंदाजाच्या मनात काय गुढ लपलंय याचा अंदाज समालोचन कक्षामध्ये लागू शकत नाही. एक खराब अशी कामगिरी मैदानावर होते एवढं मात्र नक्की. आता 22 चेंडूंवर 27 धावांची आवश्यकता. हा टप्प्याचा चेंडू परत एकदा निर्धाव गणला जातो. ऐन मोक्याच्या क्षणी पुनाजी कामी येतोय. एक सफलता पहिल्या चेंडूवर, त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर आता 21 चेंडूंवर 27 धावांची गरज येऊन ठेपते. 21 चेंडू 27 धावा, 6 गडी अजूनही तंबूमध्ये शेष. पुढे सरसावत सुरेख पद्धत आली, त्याच्या जोरावर चेंडू टोलवला जातो. तो मिड विकेट क्षेत्रात डीप लॉंग ऑनवरला चेंडूवर ताबा मिळवला जातोय.
तो नामदेव कर्वी एकेरी धावेवर फलंदाज समाधान मानतायत. या एकेरी धावेने आता 40 धावफलकावर गाठली जाते. 26 धावांची गरज येऊन ठेपते व चेंडूंचा अवधी शेष तो अर्थातच मैदानावर, अर्थातच 20 चेंडू 26 धावा. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उंच फटका, झेल टिपक्याची संधी, पुनाजीच्या खाती बहुधा चौथी सफलता प्राप्त होते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांवर विश्वास न दर्शवता षटकार चौकारानं सामना संपवण्याचं स्वप्न हे अधुरं ठेवत या ठिकाणी 5व्या गड्याच्या स्वरूपात मोहजालात मोठ्या फटक्याच्या प्रजय अडकतोय व बाद होऊन तो सांघिक धावसंख्या 40 अशी असताना मैदानाच्या बाहेर जातोय. अनुभवाने नटलेली परिपक्व अशी गोलंदाजी पुनाजी कलगुटकरची. बाकी पुनाजीकडे पार्ट टाइम गोलंदाज म्हणून पाहिलं जातं, मात्र पंचायत लेवलमध्ये स्वतःच्या संघाचं प्रतिनिधित्व करताना एक गोलंदाज म्हणून तो आपल्या समोर येतोय 4 गडी टिपत. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख असा फटका निघतोय, चेंडू जातोय तो मिड विकेट पट्टात. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावेनं बहुधा नाममात्र 2 धावा खर्च करणारं, 2 सफलता प्राप्त करणारं पुनाजीचं षटक समाप्त. 2 षटकं, 4 धावा व 4 गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीचा कणा मोडतोय तो अर्थातच पुनाजी कलगोटकर. जो सामना हातनं प्रारंभीच्या 2 षटकात निसटला होता तो फाईट द बॉईज क्रिकेट संघाकडनं त्या निसटलेल्या सामन्यावर परत एकदा पकड. You all will come in a large numbers. और सोळा चेंडू 21 धावा. रोहन साळगावकर आपल्या समोर येतोय. यावेळी हे एक नेत्रदीपक असा चेंडू निर्धाव गणला जातोय. 15 चेंडूंवर 21 धावांची गरज येऊन ही टिपते. 15 चेंडू 21 धावा.
सामन्यावर पकड मजबूत करताना दिसतोय तो फाईट द बॉईज क्रिकेट संघ. 66 धावांपासून प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न करतोय. 15 चेंडू 21 धावा, 5 गडी तंबूमध्ये अजूनही बाकी. पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र परतीचा झेल स्वतःच्या गोलंदाजीवर टिपतोय तो रोहन व अनुभवाने परिपक्व अशी गोलंदाजी बॅट्समन चॉईस पॉवर प्लेच्या षटकामध्ये दर्शवताना दिसतोय. इस टूर्नामेंट का कैश प्राइज है 2,22,222 रुपये। और मेरे जो फ्रेंड है कि संजय नार्वेकर, इनको दिसते व त्या दुखापतीतनं तो लवकरात लवकर सावरावा यासाठी पंच प्राथमिक उपचार करताना मैदानावर दिसत आहेत. एक सुरेख असं खेळाडूचं प्रदर्शन मैदानावर करत आहे. जरी या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू असला तरी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेत या ठिकाणी फाईट द बॉईज क्रिकेट संघाचे खेळाडू व पंच प्राथमिक उपचार करताना दिसत आहेत. ते अर्थातच योगेश दाभोलकर याला. खेळ श्रेष्ठ 14 चेंडूंचा, 14 चेंडूंवर 21 धावांची गरज, ज्या गोलंदाजाला तारोणहार म्हणून संबोधला जातो. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी टिचून करण्यासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज म्हणून ज्या रोहन साळगावकरची ख्याती केली, तो रोहन साळगावकर कामी येतोय. पहिल्या चेंडूवर चौकार बसल्यानंतरही आपल्या आत्मविश्वासाला तडा लावू न देणारी अशी त्याची कामगिरी. त्यानंतरच्या 3 चेंडूंवर 2 निर्धाव चेंडू सफलता प्रजयच्या स्वरूपात. एकंदर गडी बाद होत आहेत. त्या अर्थातच 21 धावांची गरज. दुखापतीमुळे मैदानाच्या बाहेर या ठिकाणी योगेश दाभोलकर येतोय व योगेश याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अनिश याची वर्णी लागते. स्ट्राईकला चंदन. यावेळी मात्र चेंडू हलकेच तोडावला जातोय. तो शॉर्ट कव्हरला गोलंदाजाचं पूर्वानुमान योग्य, फॉलो थ्रूवर चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. या सामन्याला कलाटणी देणारी अशी गोलंदाजी पुन्हाची कलगुटकरची. त्याला मिळते समयोचित साथ रोहन साळगावकरची. फाईट द बॉईज क्रिकेट संघासाठी 13 चेंडू 21 धावांची गरज ही मोरजाई मोरजिम क्रिकेट संघाला. याही वेळी फलंदाज चकतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावचीसाठी जोरदार अपील केलं जात आहे. मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये योग्य वेळी येऊन पोहोचल्याचा निर्वाळा अनुभवी पंच देत आहेत. निर्धाव चेंडू अखेर नाममात्र 4 धावा खर्च करणारं, 1 सफलता प्राप्त करणारं रोहन साळगावकरचं षटक समाप्त. खेळ समाप्त होते तो 6 षटकांचा. 6 षटकांच्या सांगतेखेरीज एकंदर धावसंख्या धावफलकावर 45. आता 12 चेंडूंचा अवधी शेष व या 12 चेंडूंवर 21 धावांची गरज.
24 चेंडूंवर 27 धावांची आवश्यकता होती ती मोरजाई मोरजिम क्रिकेट संघाला विजयासाठी. त्यानंतरच्या 2 षटकात केवळ 6 धावा निघतायत व परिणामतः धावफलकावर कामगिरी आपल्याला दिसते की 12 चेंडूंचा अवधी शेष व या 12 चेंडूंवर 21 धावांची गरज व 3 गडी तंबूमध्ये अजूनही बाकी. डावातील 7वं षटक सुरू होण्याच्या मार्गावर 2 संघ हे उपउपांत्य फेरीत प्रवेश करण्यास आतुसलेले पाहायचे. या 2 संघामधील कोणत्या संघाची सरशी होते, कोणता संघ रोहित 11 पारसा क्रिकेट संघासाठी विरुद्ध या आजच्या दिवशीच्या अंतिम लढतीमध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो गोलंदाज सिद्धेश या ठिकाणी आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. याही वेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका फॉलो थ्रूवर क्षेत्ररक्षण होतोय. सलग 6 चेंडू या ठिकाणी निर्धाव गणले जात आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार बसल्यानंतर 11 चेंडूंवर या ठिकाणी 17 चेंडूंवर 21 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर सलग 6 चेंडू निर्धाव जात आहेत. आता 11 चेंडूंवर 21 धावांची गरजही येऊन ठेपते. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो तो मिड विकेट पट्ट्यात. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेवर दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. बऱ्याच वेळेनंतर जो धावफलक या ठिकाणी 45 धावांवर होता तो थोडासा हलतोय, 46 धावांवर 20 धावा घेतोय. आता अजूनही 20 धावांची गरज व 10 चेंडूंचा खेळ हा बाकी. 10 चेंडू 20 धावा धावफलकावर अति आवश्यक मोरजाई मोरजिम क्रिकेट संघाला. महत्वपूर्ण क्षणी चेंडू निर्धाव गणला जातोय. एक नीरव शांतता पसरते ती मोरजाई मोरजिम क्रिकेट संघाच्या गोटात. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये कोणी अपेक्षा केली नव्हती, मात्र आपल्या आत्मविश्वासाला तडा लावू न देणारी अशी कामगिरी गोलंदाज करताना दिसत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यशीच्या बराच बाहेर जातोय. दोन्ही हात समांतर करत वाईडचा इशारा अनुभवी पंचांकडनं येतोय. आणखी एक अवांतर धाव. आता 19 धावांची गरज येऊन ठेपते व चेंडूंचा अवधी शेष तो म्हणजे 9. याही वेळी उजव्या यशीच्या चेंडू बराच बाहेर जाणारा अनुभवी पंच राजेंद्र दाभोलकर यांचा इशारा वाईडचा येतोय. 9 चेंडू 18 धावा. अजूनही सामन्यातील थरार काही संपलेला दिसत नाही. या मोक्याच्या क्षणी एखादा मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधनं निघाला तर सामन्यातील उत्कंठाही कायम राहील एवढं मात्र नक्की. गोलंदाज सज्ज होतोय तो सिद्धेश. 2 अवांतर चेंडूचा मारा केल्यानंतर यावेळी चेंडू हा दिशेमध्ये फेकला जाईल या अपेक्षेनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय सिद्धेश. सिद्धेश आपल्या अपेक्षेची पूर्तता करतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावा घेतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. आता 8 चेंडूंचा खेळ बाकी व 18 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 18 धावा. नॉनसाईड एंडच्या दिशेनं थेट फेकीनं यष्टी ही उद्ध्वस्त केली जाते. फलंदाज आणखी एक धावचीत होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. भरीव अशी कामगिरी फाईट द बॉईज क्रिकेट संघाची. आपल्या नावलौकिकाला साजेशी अशी फायटिंग कामगिरी करताना फाईट द बॉईज क्रिकेट संघ सामन्यामध्ये कमबॅक करताना दिसतोय या मैदानावर. सात चेंडू व आवश्यकता तब्बल 18 धावांची.
यावेळी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज चकतोय, बहुधा फलंदाज हा धावबाद होतोय. पुनाजीचं अप्रतिम असं यष्टीरक्षण या ठिकाणी कामी येत आहे ते फलंदाजला धावचित करण्यासाठी. तीन मोठे शॉट लास्ट प्लेयर रे. या ठिकाणी व्हॉलेंटियर्स मंडळाचे हे लकी लॉटरीज कुपन जे आहे ती लकी लॉटरी कुपन ही प्रेक्षक वर्गांमध्ये वितरित करण्यासाठी चारही बाजूला गेलेले दिसत आहेत. तरी भाग्यवान प्रेक्षक वर्ग जो कोणी होऊ इच्छुक असेल त्यांनी 100 रुपये खर्च करून लकी लॉटरीचं तिकीट घेऊन या उपक्रमाला सहकार्य करायचं आहे व स्वतः नशिबाची आजमावणी करायची आहे. गोलंदाज संदेश चोरणकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू हा निर्धाव गणला जातोय. आता 5 चेंडूंवर 18 धावांची आवश्यकता येऊन ठेपते व 8 गडी तंबूमध्ये हे गारत होत आहेत. चेंडू निर्धाव गणला जातोय. सलग 2 चेंडू निर्धाव. आता 4 चेंडू व 18 धावांचं कठीण असं लक्ष. 4 चेंडू 18 धावा. ज्यावेळी फलंदाज बहुधा धावचित होऊन मैदानाच्या बाहेर जातोय तो 9व्या कार्याच्या स्वरूपात. 9 गडी बाद होत आहेत. शेवटची जोडी बहुधा मैदानावर गेलेली दिसते. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 18 धावांची आवश्यकता. डावखुऱ्याचा योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर हा खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो फाईट द बॉईज क्रिकेट संघाची गोलंदाजी. 3 चेंडू 18 धावा. अखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा फटका निघतोय. तो डीप कव्हर पॉईंट सीमरच्या पलीकडे 4 धावांसाठी. मात्र काहीसा उशीर होतोय निश्चितपणे मोरजाई मोरजिम क्रिकेट संघासाठी. 2 चेंडू 14 धावांची ही अति आवश्यकता. जो सामना हातनं निसटला होता त्या सामन्यामध्ये एका सर्वोत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर या ठिकाणी फाईट द बॉईज क्रिकेट संघ फाईट करत या ठिकाणी सामन्यामध्ये वरचष्मा राखतोय. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता.
ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू डीप लॉंग ऑफला जातोय तो झेलाच्या स्वरूपात. अशा तऱ्हेनं या ठिकाणी एक चेंडू बाकी राखत सर्व गडी टिपण्यात फाईट द बॉईज क्रिकेट संघाचे गोलंदाज यशस्वी ठरतायत व पराभूत होऊन मोरजाई मोरजिम क्रिकेट संघाचं आव्हान या स्पर्धेतील संपुष्टात येतंय. तर विजयासह उपउपांत्य फेरीत म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय तो फाईट द बॉईज क्रिकेट संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. Thank you, DJ. Thank you, DJ. फाईट द बॉईज क्रिकेट संघाचा कर्णधार. नाणेफेकीसाठी आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. फाईट द बॉईज क्रिकेट संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सकडे आपण लवकरात लवकर यायचंय. आजच्या दिवसातील मागता- शेवटचं सर राजेश सावंत यांच्या मातशें प्रेझेंटेशन डायसार येवचें आणि तशेंच हांव मागता मोरजाय मोरजिमाचो कॅप्टन हेणें प्रेझेंटेशन डायसार येवचें. मोरजाय मोरजिम कॅप्टन एक टोकन ऑफ एप्रिसिएशन मांद्रे कडल्यान. बरें खेळ्ळे तुमी. एक कमी रन्सा भितर रेस्ट्रिक्ट केले फायट दी बॉयजाक आणि स्टार्टूय बरी जाल्ली. तुमकां 4 ओव्हरीन फक्त 27 रन जाय आसले आणि सेट बॅट्समॅनूय क्रिजीर आसले पूण पुनाजी कलंगूटकराची जी ओव्हरी 2 ओव्हरीन 4 रन आणि 4 विकेट. तशीच रोहन साळगांवकराच्यो 2 ओव्हरी 7